बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत डॉक्टर भूषण केळकर यांनी गुंफलं चौथं पुष्प. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते 2018मध्ये भारत जगात 18व्या स्थानी होता, तर 2023मध्ये 14व्या स्थानी आहे. AIच्या टॅलेंट पूलमध्ये पहिल्या स्थानावर सॅन फ्रान्सिस्को तर दुसऱ्या स्थानी बँगलोर आहे. भारताची बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढे आहे, त्यामुळे जगाची खात्री झाली असून कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन आलेत. किंबहुना 2024ची हीच गॅरंटी असल्याचं प्रतिपादन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर यांनी केले. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत कृत्रिम बुद्धिमत्ता, भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान या विषयावरील चौथं पुष्प शुक्रवारी डॉक्टर केळकर यांनी गुंफलं. यावेळी सत्राचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे आणि माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे व्यासपीठावर उपस्थित होते. मेहत्रे यांनी प्रास्ताविकेत भारतातील इंटरनेटच्या चंचू प्रवेशापासूनचा आढावा घेत ChatGPT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे किस्से कथन केले. युवा दिनाचं औचित्य साधत डॉक्टर भूषण केळकर यांनी AI तंत्रज्ञानाचं विश्लेषण आणि संश्लेषण सौदाहरण स्पष्ट केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता ही पाश्चिमात्य देशांसाठी असल्याचं म्हटलं जातं, परंतु ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अहवालानुसार भारतात टूथब्रशपेक्षा अधिक मोबाईल विक्री झाली आहे. याचाच अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता भारतीयांच्या जीवनाचा भाग बनली असून जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहावं लागेल. भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे, त्यामुळे जगाची खात्री पटली आहे की भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेला चांगले दिवस आलेत. तंत्रज्ञानामुळे जगाच्या बाजारपेठेत भारत अग्रणी असून हे सर्व ग्रामीण भागात जाण्याची गरज असल्याचंही डॉक्टर केळकर यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी इंडस्ट्री 0.1 ते इंडस्ट्री 0.4चा आढावा घेऊन सध्या इंडस्ट्री 0.5 सुरू असल्याचं सौदाहरण स्पष्ट केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण आपली प्रायव्हसी घालून बसलो आहोत. जेव्हा AIवर मात करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ताच लागेल, त्यासाठी विश्लेषणांकडून संश्लेषणाकडे जायला हवे. भावनांक चांगला हवा, प्रश्न विचारण्याची बुद्धिमत्ता हवी, कुतूहल हवं, तरच तंत्रज्ञान उत्तर देता येईल, असंही स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. दिघागाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी आणि दिघावासियांनी करत जल्लोष केला.
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि रेल्वेचे सहाय्यक रेल्वे प्रबंधक अखलक अहमद, मुख्य प्रकल्प अधिकारी BK जहा, प्रकल्प अधिकारी RS पाल, DCM अरुण कुमार तसंच रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकात येणाऱ्या ऐरोलीवरून येणाऱ्या रेल्वेला थांबा देऊन मोटरमन यांचा सत्कार केला आणि दिघागाव रेल्वे स्थानकातून गाडी ठाण्याच्या दिशेनं पुढे रवाना केली. खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रेल्वेच्या सर्व अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचेही यावेळी आभार मानले. सराईत सोनसाखळी चोरास अटक करत 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेट विभागाला यश. श्रीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 कडून सुरू असताना ठाणे नेमणुकीतील पोलीस हवालदार सुनील निकम आणि तेजस ठाणेकर यांना गुप्त बातमीनुसार या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी या वाहनावर 2 संशयित इसम इंदिरानगर नाका या भागात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या बातमीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून ही गाडी आणि 2 इराणी इसम आसिफ सब्बीर सय्यद वय वर्ष 62 राहणार आंबिवली कल्याण आणि बागर आसिफ सय्यद वय वर्ष 38 राहणार आंबिवली कल्याण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी आणि कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळीसह मोटरसायकल चोरीचे दाखल असलेले 14 गुन्हे उघडकीस आणून 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकल असा एकूण 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेटकडून सुरू आहे. या अटक आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे आणि हस्तगत मालमत्तेची माहिती अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेट ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन यांच्या पथकानं केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, अशी थेट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात बोलताना केली आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर परिसराची साफसफाई केली. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिर परिसराचीही साफसफाई केली. यावेळी ते बोलत होते. आज आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरू केली आहे त्यानं ठाण्यातील प्रदूषण कमी झाले असंही शिंदे यांनी सांगितलं. या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होतात. यातूनच आम्हाला एक लोकचळवळ निर्माण करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली. स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्येही मिळतोय. यानं प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झालाय. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केलाय. त्याबाबत त्यांना विचारलं असता उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत, ज्यांनी केवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी पाहिली, ते यावर बोलत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर उभारण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचं राम मंदिराचं प्रेम बेगडे आहे. हेच म्हणायचं मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदींनी मंदिरही तयार केलं आणि तारीखही जाहीर केली असाही टोला शिंदे यांनी लगावला. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे, तो राजकीय विषय होऊ शकत नाही.
तसंच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केलं, तसंच मंदिरे स्वच्छ करण्याचं आवाहन देखील केलं. त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणं, परिसर स्वच्छ केले जातील असंही त्यांनी सांगितलं. वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे आणि हेच चेष्टा करायचे. मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली, त्याचं उद्घाटनही होतंय. त्यामुळे मंदिर, राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही, परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करतायत, प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत. त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अलीकडच्या काळात अनेक खेळाडूंची ठाणे शहराला पसंती मिळत आहे. यातच ठाण्यातील क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे दादोजी कोंडदेव स्टेडियम. हे स्टेडियम क्रिकेटकरिता प्रसिद्ध आहे. पूर्वी या भव्य अशा स्टेडियममध्ये फक्त दिवसा क्रिकेटचे सामने आणि सराव खेळवले जायचे, परंतु आता मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्युत रोषणाई करणाऱ्या फ्लड स्लाईड बसवण्यात आल्या आहेत. नुकताच या खांबांचं उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. 65.8 मीटर उंचीचे खांब आणि एका पोलवर तब्बल 102 LED बसवण्यात आल्या आहेत. स्टेडियममध्ये 2 आणि स्टेडियमच्या बाहेर 2 असे एकूण 4 खांब उभारण्यात आले आहेत. या लाईटला विद्युत पुरवठा करण्याकरिता एकूण 2 डिझेल जनरेटर बसवण्यात आले आहेत. दरम्यान याचं भाडंही अधिक प्रमाणात असल्यानं स्टेडियमला याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. आता रात्रीच्या वेळेस देखील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये क्रिकेटचे सामने आणि सराव पाहायला मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे आणि क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी सांगितलं.